2 दिवसाच्या अगोदर दुर्गाराज रायगडवर एक काल्पनिक दंतकथेतून तयार झालेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या बाबतीत हे तिथनं हटवावं हे मी मुख्यमंत्र्यांना एक विनंतीपूर्वक पत्र लिहिलं होतं. आज मी पुरातत्व खात्याच्या डायरेक्टर जनरल महासंचालक यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सविस्तर पद्धतीने जो काही इतिहास होता आणि जे काही माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी जे मिळवलं होतं पुरातत्व खात्याच्याकडून ते त्यांच्या पुढं मी मांडणी केली. पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे. आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे. आणि म्हणून हा विषय मी घेतलेले, अनेक शिवभक्तांनी सुद्धा पूर्वी विषय हा घेतलेला आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे. कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना ज्यावेळी अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचं आहे. 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे जे 1926ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2,000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5,000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926ला पूर्ण झालेलं आहे. आता 1936ला हे कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं, ह्याच्यावर अनेक वादविवाद. तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. कारण का एका ठिकाणीच त्याची नोंद आहे. मग ते तुमचे कर्नल प्रॉथर असतील, सर रिचर्ड टेम्पल असतील, जे 1818ला गेले, 1885ला गेले, कुठेही नोंद नाही आहे. एकही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडं वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी नाकारत नाही,
कुत्रे असू शकतात, असू शकतात. शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी, म्हणून त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही. पण जी दंतकथा निर्माण झाली आहे, राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही. त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं. एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं, आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं. समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत. मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? शिवभक्ताने अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी. त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहीत नाहीत कुठं आहेत. आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक उभा राहील. आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदूरचे महाराज, की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणाने सांगायचं आहे, ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं होतं, अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील? एका कुत्र्याच्या समाधीसाठी. उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेलं आहे. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णाजीराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथं जिथं संग्रहालय तिथं तिथं त्यांनी पोच केल्या. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरच तुम्ही समजून घ्या, आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संवेदनासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढं आणतात, हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं ह्या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज तर मित्र होतेच, पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे ह्यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांचे चिरंजीव यशवंतराव होळकरशी केला. पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणला. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आत्ताचे जे वंशज आहेत भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणलं. शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही, पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं. म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध हे मला या प्रसंगी मुद्दाम सांगायची गरज नव्हती, पण मला सांगणं मी उचित समजतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं आहे की धनगर समाज
हा इतका विश्वासू आहे, हे बोलणं उचित मी समजत नाही, पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात, तो जो मेन कुक आहे तो धनगर समाजाचा आहे. आयुष्य त्यांनी तिथं नवीन राजवाड्यात काढलं. माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे, तो धनगर समाजाचा. आज मी शहाजीराजेंना आमच्या चिरंजीवनं तोच ड्रायव्हर दिलेला आहे. माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही आहे, हा धनगर समाजाचा आहे. म्हणजे हिचं कुठे जातीचा विषयच नाही, विषय तर डायव्हर्ट करायला लागलेत. आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण. रायगड किल्ल्यावरनं खाली कुठेतरी आपण चांगलं ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल. आणि म्हणून विषय वेगवेगळं न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते. दुसरा विषय असा एक समोर यायला लागलाय की संभाजी छत्रपतींनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 31 मेचा. माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. राज्य शासनाचं धोरण काय सांगते? राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मेपर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असा तिने आदेश दिलेला आहे. आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले आहे, मी सरकारला विनंती केली, मग ज्या वाघ्या कुत्र्याचा 1% सुद्धा एव्हिडन्स नाही आहे, कुठल्या सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे, कोणी काय तुम्ही इतिहासकारांचं नाव सांगा. बाबासाहेब पुरंदरेंपासून इंद्रजित सावंत असतील, जयसिंगराव पवार सर असतील, मेहेंदळे असतील, किंबहुना सगळेजण असतील, आणि अनेक इतिहासकार आहेत मोठे मोठे, हे 4 लोकांची नावं घेतली, कोणी म्हणणार नाही. डाव्या उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार. आणि म्हणून मी सरकारने 31 मे दिले, म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटल्यामुळे तुम्ही हे काढावे, आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत. दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचं आहे, ह्या सगळे ज्या वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे, हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार, कायदा हातात घेतले जाणार नाही. कुणी वेगळा विषय घेत असेल तर माझी सगळ्यांना विनंती राहील, आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांना भेटलो, त्यांनी सुद्धा क्लॅरिटी दिलेली आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपण एकत्र येऊन बसू ना. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या त्या हिंदवी स्वराज्याच्या पेक्षा दुसरं काही मोठं आहे का? म्हणजे तुम्ही 2 इंच वर होऊन समाधी उभा करता, त्यांचं जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, हे कुठल्याही समाजातल्या लोकांना पटेल का? न पटण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यावेळी झालं असेल ठीक आहे, आपण ते सन्मानपूर्वक त्यांना दुसरी जागा देऊ नका ठेवायला. ती जागा का? शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथे त्यांनी उडी मारली? एकही रेफरन्स नाही आहे, एकही रेफरन्स नाही आहे. आणि जर असेल तर आपण तुम्ही ओपन चर्चेसाठी आपण एकत्र येऊ. म्हणून मला असं वाटतं की आपण मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि तुमचे काही प्रश्न असतील सांगा, माझ्याकडे अजून भरपूर आहेत. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला काय मांडू शकणार नाही, तर तुम्हाला काय प्रश्न सांगा. आणि थोडे पॉईंट्स मी अजूनही ठेवतो की पुढच्या वेळी आम्ही एकत्र बसलो की आणि सगळ्या गोष्टी माझे 3 पानाचं सगळे हे आहेत, मी अभ्यास पूर्ण करून आलेलो आहे. अर्धवट सांगणार नाही, अर्धवट बोलणार नाही, का हा शिवाजी महाराजांच्या संबंधितला असणारा विषय. एक कुठल्याही गोष्टीला टप्पे असतात. कुठल्याही गोष्टी टप्पे. रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा संवर्धन जतन करणं ही माझी जबाबदारी होती. एकदा संवर्धन जतन काम सुरू झाल्यानंतर बरोबर महाराष्ट्र राज्य सरकारनेच एक पॉलिसी ठरवलेली आहे, 31 मेपर्यंत जे काही गडकोट किल्ल्याचे अतिक्रमण असेल ते त्यांनी काढावं. त्यांनाच तोच आधार धरून, त्यांचाच रेफरन्स धरून हे मी सरकारकडे विनंती केली. लक्ष्मण हाके आणि याशिवाय इतरही विरोधक आहेत ते आरोप करतात तुमच्यावर की रायगड प्राधिकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याकडून दुर्लक्ष करण्याकरिता
असे मुद्दे तुम्ही पुढे आणता. आणि मग माझं तर उलटं म्हणणं आहे, म्हणजे मी एवढा प्रामाणिकपणाने संवर्धन जतन करतो. किती जणांना संवर्धन जतनचा अर्थ माहीत आहे, माहीत नाही. होय, कोण हे कौतुक करत नाही. या 75 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रायगड किल्ल्यावर नुसता ₹1.25 कोटी खर्च झाला आहे. मी मागं लागलो, जे शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे ह्याच्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि पहिल्यांदा इतिहासात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक कॉमन एक संघपणाने एकत्र येऊन रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. शास्त्रोक्त पद्धतीने हे चालू आहे. माझी सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे, नुसतं टीका करण्यापेक्षा आपण एक कॉमन मिटिंग घ्या, चला माझ्यावर रायगडला, आपण बघू, तुम्ही सांगा तुमची ही अडचण आहे. उलटं जर आम्ही चुकत असेल तर निश्चितपणाने तिथं दुरुस्त केलं जाईल. पण उगाचच बोट दाखवायचं, काय शास्त्रोक्त पद्धत माहीत नसताना काय ती बोट दाखवायचं, हे चुकीचं आहे. माझं उलटं त्यांना आव्हान आहे, या सगळेजण बघा, चूक असली तर आपण ती दुरुस्त करू. मी पॉझिटिव्ह माइंडेड ॲटिट्यूडचा माणूस आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार. ज्या दिवशी सरकारला वाटेल मी नको आहे करून ते दुसऱ्याला जबाबदारी देऊन देत. पण मला पूर्ण विश्वास आहे की मी जोपर्यंत माझ्याकडे अध्यक्षपद आहे तिथं काळा बाजार भ्रष्टाचार हा होऊ शकत नाही. मी कदापि सहन करू शकत नाही. ही मला आलेली संधी आहे, ही शिवाजी महाराजांनी दिलेली संधी आहे आणि शिवाजी महाराजांचे तिथं भ्रष्टाचार करणं म्हणजे स्वतःला लाज वाटून घेण्याचा प्रकार आहे. तुम्ही आता पुरावे देऊन संपूर्ण सांगितले माहिती वाटते, पण काही अभ्यासक अजूनही ठाम आहे की तशी घटना घडली होती. रेफरन्सेस तुम्ही दिलेले आहेत, पण मग त्यांच्यासाठी काय? माझं म्हणणं आहे, मी ठाम आहे की डाव्या आघाडीचे विचाराचे इतिहासकार, उजव्या विचाराचे इतिहासकार, सेंटर विचार करण्याचे इतिहासकार कोणीही सांगितलं नाही तिथे एव्हिडन्स आहेत. मी ऐका ना, आणि जर त्यात आणि कोण शिल्लक आज जर कोण राहिले असतील ज्यांना वाटत असेल की नाही आमच्याकडे रेफरन्स आहेत, त्यावेळी एक ओपन फोरम घेऊ ना, शासनाच्या वतीने ठराविक लोक इतिहासकार मला सुद्धा बोलव आणि समोरासमोर करून दे. उद्देश काय आहे? हा मग तिथे स्मारक ठेवण्याच्या मागचा मेन उद्देश काय होता? कुठलं जे स्मारक आहे नाही मला माहीत नाही. मला माहीत नाही का तो स्मारक उभा केलं, पण तुकोजीराव महाराज होळकरांनी तर निश्चित त्याच्यासाठी पैसे दिले नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वतः शिवभक्त होते, शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्यांनी ते पैसे दिलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की हे कुणी कशासाठी उभा केलं, काय केलं, त्यापेक्षा एवढं उंच काय केलं, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की वेळ अजून गेलेली नाही आणि थोड्या वर्षानंतर ते प्रोटेक्टेड साईट होईल आणि मग कोणालाही काय करता येणार नाही. संजय सोनवणे आहे. आणि अनेक सगळ्यात महत्त्वाचा मी बोलतो एक मिनिट. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्र शासनाने खोबरेकर हे आर्किओलॉजी अँड आर्काइव्हचे महाराष्ट्राचे डायरेक्टर होते. 1974ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं की शिवाजी महाराजांच्या जे काही तुमच्याकडे पत्रव्यवहार असतील रायगडच्या समाधीच्या बाबतीत ते तुम्ही प्रिंट करा. तर त्यावेळी त्यांनी शिवाजीज मेमोरियल द ब्रिटिश ॲटिट्यूड हे पुस्तक प्रकाशित केलं आणि ते 167 पत्रव्यवहार त्यांनी छापलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं पुस्तक आहे, छापलेलं आहे ते पुस्तकसुद्धा माझ्याकडे आहे. तर त्यामध्ये एकही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही आहे. मी काय म्हणतोय, एकही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनेच पुस्तक छापायला लावलं होतं खोबरेकरांना, जे आर्किओलॉजी अँड आर्काइव्हचे महाराष्ट्राचे डायरेक्टर होते 1974ला. त्यात त्यांनी हे सांगितलेलं की इंदूरच्या महाराजांच्या इच्छेवरून रायगडवर हा जो आहे स्मारक बांधला गेलेला आणि तेव्हा या वाघ्यापुत्राची समाधी बांधली. बरोबर आहे. तर राज ठाकरेजींनी जो इंटरव्ह्यू घेतला बाबासाहेब पोरंदरेंचा, बाबासाहेब पोरंदरेंनी 2 गोष्टी सांगितल्या. पहिले म्हटले कुत्रे असू शकतात, कुत्रे असू शकतात शिवाजी महाराजांकडे, ते मी मान्य करतो, नंबर 1 असू शकतात. पण बाबासाहेब पोरंदरे स्वतः म्हणतात की तिथं असे कुठेही एव्हिडन्स नाही आहेत राज ठाकरेंना की ज्यांनी त्या वाघ्या कुत्र्यांनी त्या श्वानांनी त्या अग्नीत उडी मारली. हे क्लिअर कट बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर आहे राज ठाकरेंना. राजे, एक समान सहमती बनवून जे दुर्दैवाने जातीय अस्मिता या सगळ्यासोबत जोडली जाते, त्याऐवजी समन्वयाने कॉमन सहमती बनवून त्याविषयी काही निर्णय व्हावा. मी त्या मताचा आहे. इथं जातीयचा विषयच नाहीये.
तुकोजीराव होळकर महाराज यांनी त्यांचे पूर्वजांनी मल्हारराव होळकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं एवढं मोठं योगदान दिलं. आणि म्हणून इथं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य 18 पगड जात 12 बोलतो सगळ्यांनी इथं एकत्र यायला पाहिजे आणि खरा इतिहास पुढे आणायला पाहिजे. मला सांगा, वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे काय आपली अस्मिता होऊ शकते का? शिवाजी महाराजांची समाधी आपली अस्मिता आहे. ज्यांनी बलिदान दिलंय शिवाजी महाराजांसाठी ते आपली अस्मिता आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी जातीचं वळण लावणं हे साफ चुकीचं आहे. माझं तर उलटं मन आहे, ज्यांना काही मनात हे असेल त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करावी इतिहासकारांची. सरकारने आमच्या सगळ्यांना बोलवावं, सरकारने त्यांच्यातले कोण लोक असतील त्यांना जो विरोध त्यांना बोलवावं आणि ओपन फोरम, लपून नाही आहे, ओपन फोरममध्ये चर्चा होऊन दे. दिल्लीत ASIच्या बैठकीनंतर आता हा ठोस पुरावा तुमच्याकडे आहे. तुम्ही म्हणताय समिती नेमावी, ही तोंडी मागणी झाली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काही तुम्ही भेट घेणार आहात? मुख्यमंत्र्यांची तर मी पत्र दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना मी प्रामुख्याने पहिला टप्पा होता त्यांना पत्र देणं. दुसरा टप्पा होता डायरेक्टर जनरल पुरातत्व खात्याचे जे महासंचालक आहेत त्यांना भेट घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना दाखवून देणं काय काय अनेक गोष्टी त्यांनी स्वतः मान्य केलेत. आणि मग आता नेक्स्ट टप्पा आहे तो मुख्यमंत्र्यांना भेटणं. ते मुख्यमंत्र्यांना या 3-4 दिवसात ते आठवड्यात मी निश्चित त्यांची भेट घेईन. सोनवणे नावाचे इतिहासतज्ञ आहेत, ते म्हणताय की असे पुरावे आहेत की त्यावेळेस वाघ्या कुत्रा होता. दाखवून देऊन देत, दाखवावं. ओपन फोरम ठेवू. जसं मी घेऊन आलोय त्यांनी सुद्धा दाखवावं. आणि मी चुकीचं असेल मी मान्य करणार. आपले इतिहासकार आपले महाराष्ट्रातले जे कोण मोठे मोठे इतिहासकार होऊन गेले त्यांनी सुद्धा जर सोनवणे मी नाव घेणं चुकीचं, तुम्ही म्हटला संजय सोनवणे, त्यांनी जर दाखवा. आणि बाकी सगळ्या इतिहासकारांना विचारलं गव्हर्नमेंटनी. मी काय माझंच टिमटिम करत नाही आहे. जो काही इतिहास आहे, जो एव्हिडन्सेस आहेत ते तुमच्यासमोर मी मांडायला लागलो. आपण म्हणताय की 31 मे पर्यंत जर राज्य सरकारने अनाधुनिक बांधकाम तिथून हटवलं नाही, जर राज्य सरकारने हटवलं नाही तर तुमचं काय पाऊल आहे? कारण की तुम्ही स्वतः ते हटवणार. मी संविधान पद्धतीने जाणार. संभाजी छत्रपती हा छत्रपती घराण्याचा एक वंशज आहे आणि म्हणून कायदा हातात न घेणे ही माझी पहिल्या दिवशीपासून लाईन आहे. आणि म्हणून सरकारने याच्यात पुढाकार घ्यावा. सरकारला माझी विनंती आहे, जे काय इतिहासाचे एव्हिडन्स असतील त्याप्रमाणे त्यांनी करावं. त्यांनी सगळ्या पुरातत्व खात्याला विचारावं. म्हणून कायदा हातात घेणं किंवा डेडलाईन मी नाही दिलेली, डेडलाईन ही सरकारने स्वतः दिलेली आहे. आणि म्हणून माझा कुठला अँगल डेडलाईनचा, माझं जर पत्र जर पाहिलं असेल तर क्लिअर कट सांगते की ही डेडलाईन सरकारने दिलेली आहे, सरकारने ह्याच्यावर रिॲक्ट करायला पाहिजे. आणि म्हणून मी पत्राची सगळा गडबड केली द्यायची, कारण का सरकारची लाईन आहे ती, माझी लाईन नाही. नाही, मला असं वाटतं की मेन उद्देश आज माझा तुमच्या ह्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीत. मला विषय दुसरीकडे आज दुसऱ्या प्रश्न किंवा परत मी बोलेन, आज नाही. तुम्ही यासाठी न्यायालयात जाणार आहात? थोडासा वेगळा प्रश्न आहे. औरंगजेबाचे जे वंशज आहेत त्यांनी पण पत्र लिहिलेलं आहे, भेट पण घेतलेली आहे आणि सांगितलेलं आहे की कबरीचं संरक्षण केलं जावं. त्यांना भीती वाटते की ती कबर कधीही उकळून टाकली. हे बघा, शिवभक्तांचं जी मागणी आहे ती माझी मागणी आहे. मला असं वाटतं की असा माझा प्रामुख्याने एकच लाईन आहे, ती म्हणजे वाघ्या कुत्र ही दंतकथेतून तयार झालेलं हे स्मारक आहे. आणि मला वाटतं आज त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट मी करायला हवं. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.